नमस्कार रसिक मंडळी, नमस्कार मित्रांनो. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं लोकशाही वृत्त समूहाच्या लोक लाईव्ह तुमच्या मनातलं अर्थात एक चांगली चर्चा आपण करणार आहोत. नुकतीच राज्यनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये ही संपन्न झालेली आहे. आणि मित्रांनो, आपलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यानं ही 63वी राज्य नाट्य महोत्सव या स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या दरम्यान जळगाव केंद्राच्या जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेतला परफॉर्मन्स एकूणच ज्या टीम्सनी सादर केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांमध्ये समीक्षक करणारे आमचे जे सन्मित्र आहेत, दैनिक लोकमतचे माझ्या उजव्या बाजूला बसलेले श्रीयुत सुबोध सराफ, त्यानंतर सकाळसाठी ज्यांनी समीक्षण केलेलं आहे ते आमचे दुसरे समीक्षक मित्र सचिनजी चौगुले यांचं आपल्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. आणि निश्चितपणानं समस्त हौशी रंगकर्मींसाठी ही राज्यनाट्य स्पर्धा जी असते ती दिवाळीनंतरची दिवाळी ही मानली जाते. या स्पर्धेनं आजवर अनेक सृजनशील संवेदनशील असे ताज्या दमाचे नाटककार दिलेले आहेत. तांत्रिक बाजू सफाईने सांभाळणारे असे तंत्रज्ञ देखील दिलेले आहेत आणि सृजनशील असे रंगकर्मीसुद्धा दिलेले आहेत. आणि त्यामुळे ही स्पर्धा ही मैलाचा दगड ठरलेली जी स्पर्धा आहे. केवळ आणि केवळ आपलं महाराष्ट्र राज्य शासनच सांस्कृतिक विभागाच्या वतीनं ही स्पर्धा ही यशस्वीपणाने आयोजित करीत असते. तर मित्रांनो, मी सुबोध सराफ यांच्याकडे जातो आहे आणि त्यांना माझा प्रश्न असेल की सुबोधजी, आपण गेल्या 27 नोव्हेंबरपासनं अगदी काल परवापर्यंत ही जी स्पर्धा प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर संपन्न झालेली आहे तिचं समीक्षण आपण दैनिक लोकमतच्या वतीनं केलेलं आहे. तर काय या स्पर्धेच्या संदर्भामध्ये समीक्षक या भूमिकेतनं तुम्ही कसं बघता, काय तुमचा अनुभव प्लीज? सर्वप्रथम लोक लाईव्हच्या सगळ्या तमाम प्रेक्षकांचं मी अभिवादन करतो आणि लोक लाईव्हला मी धन्यवाद देतो की त्यांनी ही नाटकावरची चर्चा ही घडवून आणलेली आहे. मला वाटतं हाच एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या स्पर्धेचा, एक टप्पा मी समजेल या सगळ्या या चर्चेचा एक भाग असा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन समीक्षक म्हणून. आता समीक्षण म्हटलं की लोकांचा एक जरा असे मला वाटतं बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होऊन जातो की हा समीक्षण करतात म्हणजे आपल्या काही वाईट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात की काय, असं काहींचा समज झालेला आहे. मला वाटतं तो पहिल्यांदा मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. बरं की समीक्षण आम्ही करतोय ते आम्ही नाटकाचे भाग आहोत म्हणूनच तो करतोय. आम्ही काही वेगळे नाही आहोत. आम्ही काही नाटक आणि त्या स्पर्धेपासून आम्ही काही वेगळे नाही आहोत. आम्ही त्यातलाच एक नाटकातलाच एक भाग. एवढंच आहे की नाटक तुम्ही जे सादर केलं आहे, तुम्ही नाटकात त्या स्पर्धेमध्ये आलायत म्हणजे तुम्ही स्पर्धेमध्ये उतरलायत, हे महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा त्याचं मूल्यमापन होणार, त्याचे नंबर्स काढले जाणार, त्याच्यामध्ये कुठेतरी डावं उजवं केलंच जाणार. तर हे सगळं करत असताना आणि एक आम्ही पण लक्षात ठेवतो की हौशी रंगभूमीसाठी हा सगळा मला वाटतं महाराष्ट्र शासनाने मला वाटतं एकमेव राज्य आहे भारतामधलं की या हौशी रंगभूमी करता. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे महाराष्ट्र राज्य शासनाची की या इतके गेले 63 वर्ष झाले. मला वाटतं अगदी अभावानेच खंड पडला असेल असं माझं म्हणणं आहे. तर ही एवढी मोठी स्पर्धा आपण या सगळ्या 25 केंद्रावर मला वाटतं ही स्पर्धा होते. तर ही मोठी उल्लेखनीय बाब आहे. तर माझं थोडं असं म्हणणं आहे की या स्पर्धेकडे आता कसं आहे की आता प्रत्येक जण या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे तो मला वाटतं तो खूप महत्त्वाचा आहे. कारण एकदा तुम्ही स्पर्धा, मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की स्पर्धेत उतरलं म्हणजे तुम्हाला तो कुठेतरी तुमचं मूल्यमापन होणार, कुठेतरी तुलना केली जाणार आणि त्याच्यातून काही नंबर्स काढले जाणार. तर हे थोडं अपेक्षित असतं. मला वाटतं याचा सगळ्या स्पर्धकांनी विचार करावा. आणि थोडं पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर स्पर्धा आता करतायत ना तर ही स्पर्धा पुढे जाऊन
याच्यातून आपण काहीतरी वेगळं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. याच्यातून आपण नाटकासाठी काय देतोय, स्पर्धेतून आपल्याला मिळणारच आहे, स्पर्धा आपल्याला काहीतरी देणारच आहे, पण नाटकासाठी आपण काय करतोय, रंगभूमीसाठी आपण काय करतोय. केवळ स्पर्धा केली, स्पर्धेत नाटक केलं म्हणजे आपला विषय संपला असं न करता आपण कायम स्वरूपी आपण रंगभूमीसाठी काय करणार आहोत याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर गेले काही वर्ष जर नाटक करत असाल तर आपला स्तर कसा उंचावेल याचा तुम्ही सतत विचार केला पाहिजे. मला वाटतं एक नट म्हणून, एक सादरकर्ते म्हणून आणि एक रंगकर्मी म्हणून तर तुम्ही हा विचार नक्कीच केला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. नक्कीच. म्हणजे चर्चेला प्रारंभ करताना समीक्षक म्हणून तुम्ही तुमची भूमिका विशद केलेली आहे. नक्की. आणि नक्की सकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धक संस्थांनी आणि सगळ्या कलावंतांनी या स्पर्धेकडे बघावं. बिलकुल. आणि स्वतःची स्तर आणि उंची सुद्धा वाढवावी सादरीकरणाची, ही अपेक्षा आहेच. तर सचिनजी, आपण सकाळ या वृत्तसमूहासाठी समीक्षण केलं, तर ह्या स्पर्धेंनी नवी स्क्रिप्ट्स किंवा नवी नाट्यसंहिता देण्याचा प्रयत्न केला का? काय झालं नेमकं? या स्पर्धेकडे बघताना प्रत्येकाने असा प्रयत्न केलाय की आपण चांगलं करू, काहीतरी वेगळं करू. प्रत्येकाने हा विचार केलेला आहे. म्हणजे मी पूर्ण अगदी 27 तारखेपासून ते काल झालेल्या नाटकापर्यंत. पण याच्यामध्ये काही लोकांनी नवीन स्क्रिप्ट वापरल्या आहेत, काही जणांनी स्वलिखित स्क्रिप्ट वापरलेले आहेत, आणि काही जणांनी जुन्या ज्या अगदी जाणकार होत्या पूर्वीच्या, म्हणजे हमीदाबाईची कोठी हा विषय जर करायचा म्हटलं तर अशोक सराफ, नाना पाटेकर, विजया मेहता, नीना कुलकर्णी यांनी जे काम केलेलं ज्या नाटकात आहे, असंही नाटक त्यांनी स्टेजवर आणलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करताना त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक बारकावे त्यातले बघितले गेले पाहिजे. आम्ही समीक्षा करतो म्हणजे काय करतो नक्की, तर त्याच्यामधले बारकावे जे आहेत, चांगले वाईट, फक्त वाईटच पाहतो असं नाही, चांगले वाईट जे बारकावे असतात ते त्याच्यातनं बघितले गेले पाहिजेत. म्हणजेच अगदीच काही ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर स्टेजची अवेलेबल किती आहे, लेंथ, याचा विचार करून स्टेज कॉम्पॅक्ट करायला पाहिजे. बरं मोठं आहे तर मग त्याचा तेवढा पसारा, मग तेवढं आपली तिथला चालण्याचा वेग हे आणि संहिता कायम चालू ठेवणं, संथ फ्लो, त्याचा फ्लो यायला पाहिजे. कुठे संथ व्हायला नको, कुठे अगदी पटपट आटपलोय असंही व्हायला नको. हा सगळा विचार प्रत्येका स्पर्धकाने करायला पाहिजे याच्यामध्ये, असं वैयक्तिक माझं मत आहे. कारण जळगावचं स्टेज हे इतर गावांपेक्षा मोठं आहे. जनरली स्टेज बांधलं जाताना, नवीन स्टेज बांधलं जाताना, दादरचं शिवाजी नाट्य मंदिर जे आहे, या स्टेजची मापं प्रत्येक ठिकाणी घेतली जातात. प्रामुख्याने व्यावसायिक सेट बनवताना त्या साईजचा सेट बनवला जातो. आपल्या इथे एवढ्या सगळ्या स्टेजवरती वावर करताना नटाची खूप दमछाक होते. अच्छा. लाईटवाल्यांची सुद्धा होते, अरे हा तिथून निघाला इथे केव्हा येईल, मी तर लाईट द्यायची वेळ झाली माझी. हा जो काय फरक आहे ना, हा सुद्धा स्पर्धकाने अभ्यासला पाहिजे. माझं एक स्वतःचं उदाहरण सांगेन. JDCC बँकेमध्ये इथे ओशाळा मृत्यूचा ज्या वेळेला शो झाला होता प्रभाकर पंचेकरांचा, त्यावेळेला मी त्यात काम केलं होतं. तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं, स्टेज किती लहान मोठं याचा विचार नको करू, तू संभाजी महाराजांना 7.5 पावलातच कव्हर कर. म्हणजे हे तिथे सुद्धा लाईटवाला किंवा तुम्हाला तिथे जायचं असेल, एखाद्या पात्रापर्यंत दुसऱ्या पात्राला जायचं असेल तर तुम्ही पावलं मोजत गेलं पाहिजे. मग असं होतं की तुम्ही डायलॉग लक्षात ठेवायचा का पावलं लक्षात ठेवायची. अच्छा. दोन्ही लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. ठीक आहे, हे हौशी रंगमंच आहे, हा हाऊस भागवण्याकरता तुमचं हे हा मंच आहे, सगळं मान्य आहे. पण ते करताना आपण याही गोष्टीचा याही अंगाने विचार करून स्टेजवरचा वावर आपला फिक्स केला पाहिजे. लाईट, म्युझिक, काही ठिकाणी म्युझिक लाऊड होतं, तर काही ठिकाणी म्हणजे स्टेजवर जे कलावंत बोलतायत डायलॉग ते बाहेर प्रेक्षकांपर्यंत पोचतच नव्हते, फक्त म्युझिक पोचत होतं. या बारीक सारीक गोष्टींचा विचार करायला पाहिजे त्याच्यात. सुबोधजी, मला असं सांगा की ही जी स्पर्धा, जिची अत्यंत वैभवी अशी वाटचाल झालेली, यशस्वी, म्हणजे
महाराष्ट्र सोडून गोव्यातही गोव्यात, हो. एका केंद्रावरती Centers, ही होत असते. आणि आजवरचा जर इतिहास बघितला तर या स्पर्धेने की जे आता व्यावसायिकला नाटकं सादर करत आहेत असे अनेक दिग्गज कलावंत, तंत्रज्ञ, नाटककार आपल्याला दिलेले आहेत. आणि ते नक्कीच आयुष्यात एक करिअर म्हणून सुद्धा त्यांच्याकडे जर बघितलं आपण तर ते यशस्वी चांगल्यापैकी झालेले आहेत. नागरी अनागरी असे सगळे वळणं घेत ही स्पर्धा इथपर्यंत येऊन थांबलेली आहे आणि पुढे तिचा प्रवासही चालू आहे. तर अगोदरच्या काळामध्ये असा प्रयोग व्हायचा की परीक्षक, प्रेक्षक, सादरकर्ती संस्था, सादरीकरण झाल्यानंतर एक 10-15 मिनिटांची चर्चा ही व्हायची. तर ती चर्चा फलद्रूप व्हायची, रिझल्ट ओरिएंटेड व्हायची. पण ते आता अलीकडे होत नाही. तर काय तुम्हाला असं वाटतं एक रंगकर्मी आणि एक समीक्षक या नात्याने की अशी स्पर्धा पुढे चालू ठेवावी, अशी संवाद यात्रा जी आहे ती झाली पाहिजे, डायलॉग झाला पाहिजे? याच्यामध्ये जरा वाटतं 2 मतप्रवाह नक्कीच असू शकतील. बर. कारण कसं आहे की सादरकर्ती संस्था मला वाटतं याच्यासाठी तयार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न. आणि मला वाटतं मग ते चालू होतं मग ते बंद का पडलं याचा अर्थ कोणी त्याला आक्षेप घेतला आहे असं मला वाटतं. की कोणी घेतला असेल त्याचं कल्पना नाही, पण त्याला कोणीतरी आक्षेप घेतला असेल म्हणून ती प्रथा बंद पडली असं माझं म्हणणं आहे. पण माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की तशी प्रथा चालू ठेवावी. कारण त्याच्यामध्ये नाटक आपण सादर केल्यानंतर जी सादरकर्ती संस्था आहे त्यांची जी उत्सुकता आहे ती लगेच तिथे काही गोष्टी क्लिअर होतात की अरे आपण काय केलंय नेमकं. परीक्षक आणि आपण यातला जो महत्वाचा दुवा आहे प्रेक्षकच आहे. प्रेक्षकांचा पण त्यात सहभाग असतो असं मला वाटतं. थोडं इंटरॅक्शन. तर हे इंटरॅक्शन ते झालं असताना ती जी सादरकर्ती संस्था आहे मला वाटतं त्यांच्यासाठी ते एक प्लस पॉईंट आहे की त्यांना तेव्हाच काही गोष्टी क्लिअर होऊन जातात की अरे आपण कुठे आहोत. मला वाटतं काही लोकांनी हे टाळलं असावं की आपण कुठे आहोत हे त्यांना माहीत, म्हणजे त्यांना असं वाटतं की ते नाही कळलं तर बरं आहे. मी ज्यावेळेला स्पर्धेत भाग घेत होतो 3 वर्ष मी त्या परीक्षकांच्या समोर गेलेलो आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. तेव्हाही मला काही गोष्टी जाणवल्या नाही. हा परीक्षक ह्या दृष्टिकोनातून बघतोय, आपण हे उत्तर द्यायला हवं होतं. म्हणजे कदाचित त्याला बरं वाटलं असतं. पण त्यावेळेला मला जे वाटलं ते, जसं मी आत्ता मला जे वाटतं तेच बोलतोय, तसं त्याही वेळेला मला जे वाटलं ते मी त्याच्याशी बोललो. परंतु असं प्रत्येक ठिकाणी ॲक्सेप्ट करणारे लोक नसतात. ते सरळ सांगतात ते आम्हाला हे वाटलं आम्ही केलं असे म्हणणारे असतात. त्याच्यातून कलावंत म्हणजे सादरकर्ती संस्था आणि परीक्षक यांच्यात वादावादी वाढायला लागली. म्हणून ते बंद केलं. वास्तविक पाहता ते खूप चुकीचं आहे. संस्थांनी त्यांच्याशी वाद घालू नये. व आमचं काय चुकलं तेवढं सांगा, आम्ही पुढच्या वेळेला सुधारू एवढं म्हणून त्यांचं परीक्षकांचं ऐकलं पाहिजे. कारण परीक्षक हेच इतरांपेक्षा 2 पावलं सरस असतात. त्यांनी 4 ठिकाणी आधी स्पर्धा पाहिलेली, अनुभव पण असतो. नाही अनुभव. आता काही जण जे आहेत याही स्पर्धेत काही जण असे आहेत की अजूनपर्यंत अनेक स्पर्धा खेळतात आहेत. पण आपण असं नाही म्हणू शकत की तेही खूप अनुभवी असतात. तेही अनुभवातनं शिकतात. तुम्ही पण त्यांच्याकडनं काही शिका. मग हे शिकण्यासाठी तुम्ही समोरासमोर आलेच पाहिजे. आत्ताच्या आपल्या जळगावच्या केंद्राबद्दल बोलूया आपण. तर काही संस्थेचे लोक परीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. अच्छा. त्यांना भेटू दिलं नाही. हा एक नियमाचा भाग आहे की परीक्षकांना कोणालाच भेटता येत नाही. हा नियमाचा भाग आहे. पण त्यांची इच्छा होती की परीक्षकांनी आम्हाला 4 गोष्टी सांगाव्या. पण त्यांना भेटू दिलं नाही. हे नियमानुसार आहे म्हणून ते झालं असेल असं मला वाटतं. ते बरं. पण त्याच्यामध्ये ॲडिशन थोडी मला अशी करावी लागते की महाराष्ट्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या महाविद्यालयीन स्तरावर ज्या स्पर्धा होतात, म्हणजे जी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे. मला वाटतं पुरुषोत्तम करंडकमध्ये आपण मला वाटतं त्याच्यात सहभागी होतो मोठ्या प्रमाणावर, मला आठवत आहे. निश्चितच. किंवा अजून वेगवेगळ्या नगरला ज्या स्पर्धा होतात, किंवा कोकणामध्ये ज्या नाचपई वगैरे ज्या एकांकिका स्पर्धा होतात खूप मोठमोठ्या, किंवा मुंबईला ज्या उन्मेष वगैरे या ज्या अजूनही मला वाटतं त्या सगळ्या स्पर्धा चालू आहेत. तर त्यांचा हा एक चर्चा हा त्या स्पर्धेचा एक भाग असतो. मला असं वाटतं खरं चर्चा होणे म्हणजे ही त्या स्पर्धेची एक गरज आहे. त्यांना हे मला वाटतं कळलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने.
हे त्याच्यामधूनच आता तो जो कलाकार जे निर्माण होतात ना, होय. जसं आता त्या मुंबईच्या त्या स्पर्धांमधून चेतन दातार किंवा राजीव नाईक किंवा हे आता हे तर मी अगदी थोडक्यात उदाहरणं सांगतोय, पण अशी मंडळी जी तयार झालेली आहेत ही त्या स्पर्धेच्या त्या चर्चा आणि मला नेमकं परीक्षकांकडनं काय मिळतंय ही त्यांची उत्सुकता असायची. की परीक्षक मला काय सांगतील. मी भलेही माझं प्रेझेंटेशन किंवा माझं सादरीकरण प्रस्तुतीकरण हे नक्कीच चांगलं केलंय, पण परीक्षकांचा दृष्टिकोन काय आहे, त्यांना काय सांगायचं आहे, आणि प्लस प्रेक्षकांची पण चर्चा तिथे होते. नक्कीच. प्रेक्षकही तेवढेच प्रगल्भ आहेत. मला वाटतं प्रेक्षकही त्यांना खूप काही त्यांना म्हणजे सांगायचं आहे म्हणून सांगत नाहीत, तर ते नेमका त्यांच्या त्या कुठे त्यांना अजून सुधारण्याला वाव आहे म्हणून ती लोक मोठी होतात. माझं सरळ असं म्हणणं आहे. याच्यामध्ये एक गंमत आहे की आता आम्ही ज्या वेळेला समीक्षण करतो त्यावेळेला काही जे आमचे परिचित लोक असतात ते, अरे यार हे तुला खटकलं का, मला खटकलं, हे असं सुद्धा विचारणारे लोक आहेत प्रेक्षकांमध्ये. सुबोध सर म्हणतात की प्रेक्षकांनाही त्याचं वाटतं, प्रेक्षक सुद्धा सांगतात आमच्या भावना तेवढ्या त्यांच्यापर्यंत पोचवा बरं का, हेही प्रेक्षक सांगतात. फक्त परीक्षकच कॉन्सन्ट्रेट करून स्पर्धा नाही आहे, तर तुम्हाला प्रेक्षक सुद्धा कॉन्सन्ट्रेट करावेच लागणार आहेत. नाही खूप महत्वाचं आहे. आणि नक्कीच काही जण सातत्याने नाटक बघायला आलेली मंडळी आपण आता बघतोय की आता राज्यनाट्य स्पर्धा मला वाटतं आता प्रेक्षकांचा जी उपस्थिती होती ती मला वाटतं अगदीच लक्षणीय होती. आणि काही त्यातले जाणते प्रेक्षक हे पहिल्या दिवसापासून होते. मला वाटतं तुम्ही पण नोट केला असेल, काढून बसा, लिहिलं पण आहे. म्हणजे ही जी मंडळी येतात ना, मला वाटतं यांचं तुम्ही थोडं जर म्हणणं ऐकलं, जसं सचिन आत्ता म्हणाला की त्यांनी आम्हाला काही सांगितलं की आमच्या त्या आम्हाला जे वाटतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मला वाटतं हा धागा प्रेक्षकांमधला जे सादरकर्ते आहेत हा मला वाटतं खूप महत्वाचा आहे. हा पण त्याच्यावर मिकच विचार व्हायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण रसिक प्रेक्षक तयार करणं, तो एक वर्गच तयार करणं, नक्की ही सुद्धा स्पर्धा संयोजनामागची आयोजनामागची शासनाची मुख्य आणि सकारात्मक भूमिका आहे. नक्कीच. तर मी पण अनेक वर्षांपासून स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बघतोय आणि लिहितो पण आहे. समीक्षक आहे ना, त्याने सध्या मी देशदूतमध्ये लिहिलं. तर मला एक गोष्ट या प्राथमिक फेरीमध्ये विशेष अशी जाणवली की काही नाट्यकर्मींनी एकांकिकेचं दीर्घ असं नाट्य करताना किंवा 2 अंकी नाटकात नाट्य संहिता त्यात बंदिस्त करताना तो विषय आणि आशय त्यांची तारेवरची कसरत झाल्याचं असं जाणवतं आहे. आणि त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं अनेक गोष्टी असतात. कारण आर्थिक गणित जुळवावं लागतं तुम्हाला, सगळे कलावंत अवेलेबल होतातच असं नाही. आजवरचा अनुभव तर असा होता की मुली आणि त्यांचे पालक सुद्धा तयार नसायचे या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या दृष्टिकोनातून. पण यंदाचं वैशिष्ट्य असं की काही आता सचिनजींनी जसा मगाशी उल्लेख केला हमीदाबाई कोठी किंवा अन्य काही जे काही नाटक सादर झाले त्याच्यामध्ये महिला आणि स्त्रिया आणि स्त्रीपात्र रंगवणाऱ्या अशा मुलींची संख्या सुद्धा बऱ्यापैकी होती आणि त्यांनी धाडसानं त्यात भूमिका केलेल्या आहेत. तर ही कौतुकाची गोष्ट म्हटली, खूप लक्षणीय गोष्ट आहे असं म्हणेल. काय म्हणाल तुम्ही? आता हा जो खरं हा खूप मोठी व्याप्ती असलेला विषय आहे, व्यापक विषय आहे. येस. कारण आता पहिला जो प्रश्न आपण किंवा पहिला जो मुद्दा तो घेतला किंवा एकांकिका आहे म्हणजे उपलब्ध एकांकिका आहे आणि त्याचं 2 अंकी नाटकात त्यांनी रूपांतर केलं आहे. पण हे करताना मला वाटतं खूप वेळा आपल्याला असं जाणवतं की मला वाटतं ती बेसिक जो त्याचा आत्मा आहे त्या स्क्रिप्टचा हा एकांकिकेपुरताच मर्यादित आहे. त्याचं तुम्ही 2 अंक जेव्हा करतात तेव्हा मला वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठं कसब लागतं. कारण हा लेखकाचा प्रश्न येतो आणि नाटक मला वाटतं हा लेखकाचा प्रांत आहे. तर या लेखकाने जेव्हा ते आपण 2 अंकी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये असं सहसा म्हटलं जातं की पाणी टाकलं आहे, म्हणजे विषय वाढवलेला आहे, विषय ताणलेला आहे. काही ठिकाणी काही प्रसंग तुम्हाला असं वाटतात की अरे हे किती वेळ जाणार, पसरट होत जातं. आणि काही ठिकाणी असं होतं की तिथे डायलॉग नसतात, उगीच काहीतरी मुवमेंट्स टाकल्या जातात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी म्युझिक वापरलं जातं, काहीतरी अशा गोष्टी वापरल्या जातात की ते लक्षात येतं की अरे हे पसरट होत चाललंय, हे विस्तारित होत चाललंय. यावर्षी
तशी 3-4 नाटकं अशी होती, बर एकांकिकेवाली नाटकं आहेत सगळी. म्हणजे त्याचं स्टार्टिंग पॉइंट जरी तो 7 वाजता स्पर्धा सुरू होत असली अच्छा आणि तो पहिला अंक 1 तास 10 मिनिटं जर झाला तर खऱ्या अर्थाने नाटक शेवटच्या म्हणजे पहिल्या अंकातल्या शेवटच्या 10 मिनिटात सुरू होतं आणि इंटरव्हेल नंतर 1 तास 10 मिनिटात संपणारं नाटक होतं. आधी 1 तास तर नुसतंच सुबोध सरांनी सांगितलं तसं पाणी टाकणं. दुसरा एक महत्त्वाचा फापट बसाला की त्याचा पुढच्या याच्याशी कुठलाही संबंध नाही. दुसरा एक महत्त्वाचा या स्पर्धेत मला एक मुद्दा जाणवला, म्हणजे तो मला थोडा सांगावासा वाटतो की काही जी नाटकं होती ही 3 अंकी नाटकं होती. मला वाटतं 2 किंवा 3 नाटकं झाली, 3 अंकी. तर माझं थोडं असं म्हणणं आहे की हल्ली 3 अंकी नाटक हा मला वाटतं थोडा ताणलेला विषय होतो. तर थोडं ते 2 इंटरव्हल आणि ते 3 तास म्हणजे ते 3 अंक मला वाटतं हे थोडं प्रेक्षकांसाठी सुद्धा पण तो एक भाग थोडा असं वाटतं की ते जरा लांबत आहे, विस्तारित होतोय प्रयोग. तर त्या लोकांनी किंवा ते जे सादर करतात हल्ली मला वाटतं जी जुनी नाटकं आहेत ती तुम्हाला जर नवीन पद्धतीने जर सादर करायची असतील तर ते 3 अंकाचं 2 अंक केले जातात. हे व्यावसायिकला सुद्धा मला वाटतं ते करतात या पद्धतीने. तर आपले जे सादर करते त्यांनी तसं का नाही करू? 3 अंकी तुम्हाला 2 अंकीमध्ये बसवता येतं खूप चांगल्या पद्धतीने पाणी टाकून तुम्ही एकांकीचे 2 अंक तसं ते 3 अंकाचं 2 अंकाचं पाणी काढून घ्या आणि 3 अंकीचे 2 अंक करा. पाण्याचा प्रश्नच येत नाही तिथे. मी सांगतोय जसं तिथे पाणी टाकून वाढवतात तसं पाणी काढून छोटं करा. काही कॉम्पॅक्ट आणि कात्री लावायला कॉम्पॅक्ट करता येतं, त्याचं संकलन प्रॉपर झालं पाहिजे. आणि अजून एक महत्वाचा विषय आता मला तो आठवलं, संकलन हा विषय तू वापरला, कन्सेप्ट वापरली. ही जेव्हा कन्सेप्ट कारण नाटक किंवा चित्र मला संकलन हा ही जी टर्म आहे ही सिनेमाबद्दल वापरली जाते. तुकड्या तुकड्यांचा आविष्कार असतो त्याला ते. पण माझं थोडं असं म्हणणं आहे की नाटकामध्ये सुद्धा दिग्दर्शक हा खूप मोठा संकलक असावा लागतो. त्याच्यामध्ये एक संकलक जर नसेल तर काही प्रसंग थोडे लांबतात, काही अंक लांबतात आणि त्याच्यामुळे तो जो विषय त्यांना जो मांडायचा असतो त्या विषयापासून ते दूर जातात असं वाटतं. तर त्या काही प्रसंगांना कात्री लावून, काही डायलॉग्सला कात्री लावून आणि ते जे नाटक आहे त्याचा आशय तुम्ही हा कॉम्पॅक्ट करत जावं आणि त्याचा एकत्रित परिणाम कुठलेही प्रसंग. आता एडिटरचं तेच काम आहे की ते सगळे प्रसंग तुम्हाला एकत्रित तो त्याचा इफेक्ट द्यायचा आहे चांगला. आणि हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. जेव्हा टोटल इफेक्ट जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तो जर चांगल्या पद्धतीने पोहोचला तर मला वाटतं हे दिग्दर्शकाचंच कौशल्य असतं. नक्कीच. म्हणजे जसा लेखक हा त्या नाटकाचा एक आत्मा आहे, मला वाटतं इक्वली दिग्दर्शक सुद्धा त्या याचा जहाजाचा कॅप्टन पण त्याला कॅप्टन ऑफ द शिप जहाजा तो कॅप्टन आहे. जसं सुबोध सर आता म्हणाले कॅप्टन ऑफ द शिप, ओके, तसं शिप म्हणजे लेखक. तर ते जहाज हे एवढं मोठं आहे, हे याच्यावरती वजन किती ठेवायचं किती काढायचं हे कॅप्टन ठरवेल आणि कॅप्टन बरोबर स्टाफ कुठला पाहिजे हेही कॅप्टनच ठरवेल. त्यामुळे दिग्दर्शक हा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा लेखक. अरे बाबा तू हे जहाज बनवलं आहे 10 टनाचं, पण मी याच्यात 9 टन माल भरणार आहे कारण माझा बाकीचा स्टाफ 1 टनात बसेल, नक्कीच मी ते घेऊन जाईन. बरोबर आहे. हे जे काय आहे ना हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जास्त करून तर नाटकातच त्यांनी, आपण नाटकाबद्दल बोलतो म्हणून हे नाटकात त्यांनी आखलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मोजमाप लेखकाने स्क्रिप्ट लिहून देऊन टाकली आहे तुम्हाला, त्याने त्याचं काम पूर्ण केलं आहे. मग आता दिग्दर्शकाने ठरवायचं की कुठला भाग काढायचा कुठला ठेवायचा. पण काढताना याला वळण दुसरं लागणार नाही, कंटिन्यू होईल हेही बघणं काम आहे. आणि त्याला साथ देण्याचं काम बाकीच्या कलावंतांचं आहे, तंत्रज्ञानांचं आहे. होय होय होय. हाच मुद्दा पुढे नेताना मला असं म्हणायचं आहे की या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की काही स्वलिखित संहितेवर काम करणारे दिग्दर्शक पण होते, बरोबर आहे. त्यांना ते सोपं पण जातं. पण असंही घडलेलं आहे की मगाशी जो मुद्दा आपण मांडत होतो की संकलन करणं, कात्री योग्य ठिकाणी लावणं आणि ती कॉम्पॅक्ट करणं संहिता जी आहे आणि नंतर तिचं सादरीकरण करणं हे आवश्यक आहे. यंदाचं याच्यात अजून एक सकारात्मक बाजू मला मुद्दाम सांगावीशी वाटते की जुने रंगकर्मी पण अगदी हौसेनं म्हणा, त्या तडफेनं, त्या उमेदीनं, त्या उत्साहानं
हजेरी लावताना गेले काही वर्ष सातत्याने आपण बघतोय. ही एक चांगली बाजू आहे. त्यांचं अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन घेत ह्या नव्या ताज्या दम्याच्या हौशी रंगकर्मींनी पुढं जावं असा सुद्धा कुठेतरी विचार हा नक्की या स्पर्धेच्या निमित्तानं हा झाला पाहिजे. आणि परत एक वैशिष्ट्य असं आहे की स्थानिक भाषा ज्या आहेत, बोलीभाषा त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी खुबीनं वापर यंदाच्या या स्पर्धेमध्ये झाला. त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आवश्यकच आहे का? अगदी नाही आवश्यक आहे. बरं. कारण मला वाटतं मोठ्या स्तरावर जेव्हा आपण व्यावसायिक स्तरावर आपण जातोय, अच्छा. कारण हे सगळं हा सगळा प्रवास कुठे जातो? व्यावसायिकतेकडे आहे. नक्की. असं मला वाटतं की या स्पर्धांमधूनच ती एक पायरी आहे. हा एक स्टेपिंग स्टोन आहे. ही स्पर्धा एक स्टेपिंग स्टोन आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये जर यश मिळालं, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला अवॉर्ड मिळालं. मी यश मिळालं या तुम्ही ही टर्म वेगळ्या वेळेनं वापरतो की अवॉर्ड नाही. यश मिळालं म्हणजे की तुम्ही इथे खूप चांगलं सादरीकरण केलेलं आहे. याच्यातूनच तुम्हाला तुमची पुढची एक जी पायरी आहे ती तुम्हाला चढायची आणि ती व्यावसायिकतेची आहे. मला वाटतं व्यावसायिक तुम्ही जेव्हा पातळीवर जाताय किंवा आज तुम्ही आपल्या वेगवेगळे चॅनल्स म्हणा किंवा वेगवेगळी नाटकं म्हणा किंवा त्या चॅनल्सवर सादर होणाऱ्या काही ज्या सिरियल्स आहेत किंवा काही आपण म्हणू की काही कार्यक्रम सुद्धा आहेत की त्यांच्यावर प्रभाव हा वैदर्भीय भाषेचा आहे. काही ठिकाणी काही ठिकाणी खानदेशी आणि मालवणीचं मला वाटतं फार पहिल्यापासून आहेच. नक्कीच. मला वाटतं मच्छिंद्र कांबळेंनी ते व्यावसायिक नाटकं तेव्हा केलेलीच आहेत मालवणीमध्ये. हास्य जत्रा पाहतो आणि हास्य जत्रेमध्ये आपली खानदेशी भाषा खूप मला वाटतं मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मला वाटतं हा खूप महत्वाचा भाग आहे. अप्रिसिएशन त्याला लोक त्याला हे देत आहेत, त्याला मला वाटतं प्रतिसाद देत आहेत लोक. नुसता प्रतिसाद नाही तर बाकीचे जे कलावंत आहेत ते सुद्धा ती भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं ही खूप महत्वाची महत्वाचा वाटतं दुवा आहे या सगळ्या स्पर्धेचा की या आपल्या खानदेशी बोलीभाषेचा किंवा कुठल्याही बोलीभाषेचा वापर हा नाटकासाठी खूप मोठ्या माझं तर म्हणणं की काही ठिकाणी मला वाटतं तो कुठला आपला जी भाऊ करंडक तिथे तर मला वाटतं बोलीभाषेचाच मला वाटतं तिथे एकांकिका स्पर्धा होतात. मला वाटतं अशा स्पर्धा किंवा माझं थोडं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन राज्य नाट्य स्पर्धेचा एक भाग स्वतंत्र हा बोलीभाषेसाठी असावा असं माझं म्हणणं आहे. अच्छा. जसं आता प्रादेशिक मराठी हौशी रंगकर्मी नक्कीच बोलीभाषा मला वाटतं अजून आपल्याला बऱ्याचशा आपल्या बोलीभाषा आहेत की त्या आतापर्यंत या स्टेजपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आपण वैदर्भीय भाषा म्हणतो किंवा खानदेशी भाषा म्हणतो पण खानदेशीमध्ये एक अजून ऐराणी भाषा आहे. हो, तावडी आहे अशा खूप आता लेवा गणबोली तर आपण अनुभवलीच या स्पर्धेमध्ये. पण लेवा गणबोलीचं एक नाटक आपण अनुभवलेलं नाटक होतं. एका नाटकामध्ये तर प्लेन वाक्यामध्ये सुद्धा त्याने गणबोली वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकाकडनं ती ओघात काही हरकत नाही. पण तो जो एक वेगळा इम्पॅक्ट होतो त्या बोलीचा आणि मला वाटतं विस्तृत प्रमाणावर ही भाषा वापरली जावी. म्हणजे स्थानिक भाषा. अच्छा. स्थानिक भाषा वापरली जाणं मला वाटतं खूप याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे बरं का. ज्या वेळेला ते अख्खं नाटक स्थानिक भाषेतलं झालं त्यावेळेला परीक्षकांना ती भाषा समजली. त्यांनी सुद्धा म्हणजे आम्ही मागे बसल्यामुळे आम्हाला कळतं परीक्षक सुद्धा हसतात, त्यांचे एक्सप्रेशन्स करताना दिसतात तिथे. येस. जरी प्रेक्षकांमध्ये काळोख असला तरी 5 फुटावरचं दिसू शकतं. त्यामध्ये आम्हाला दिसलं की परीक्षक सुद्धा एन्जॉय करतात. म्हणजे ती भाषा पोचली नाही असं नाही, भाषा पोचली. यंदाचा स्पर्धेचं प्राथमिक फेरीचं अजून एक वैशिष्ट्य मला नक्की नमूद करावं असं वाटतं की पाठांतराच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी यावेळेस तयारी मला दिसली. म्हणजे आधी म्हणजे आपण म्हणतो की फंबल पडतो किंवा मग मध्ये डेड पॉझेस जातात, असं काही फारसं नाही झालं पण थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे. कमी झालं प्रमाण. एक मिनिट मी बोलतो आता. हौशी ह्या शब्दाला ठळक जर केलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत फंबल पडणे किंवा प्रॉपर्टीची जागाच बदलणे किंवा लाईट न घेता येणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या हौशीच्या नावाखाली त्याचं जे काय प्रेशर आहे ते कमी होतं. बरोबर आहे.
मला वाटतं पाठांतराचा खूप महत्त्वाचा विषय देशमुख सरांनी काढलेला आहे. तो महत्त्वाचा या दृष्टीने की आपण बहुसंख्य जसं तुम्ही म्हणाल की बहुसंख्य नाटकं जवळपास 90% असं मी त्याला म्हणेल की त्यांचं पाठांतर चोख होतं. बरोबर. पण जी उरलेली जी काही नाटकं आहेत, मी आता त्यांची नावं नाही घेत, बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की ते थोडं असं खटकलं की ते स्टेजवरचे कलाकार एकमेकांना सजेस्ट करत होते की तुम्ही आता काय बोलायचं आहे, पुढचा शब्द काय, पुढचा डायलॉग काय. मला वाटतं तिथले तिथे प्रॉम्प्टिंग चालू होतं. तिथले तिथे त्यांचं आणि मला वाटतं हा खूप म्हणजे मला वाटतं स्पर्धेला हा मारक ठरणारा विषय आहे. पाठांतर हे तुमचं चोख असलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कसं काय सादर करणार. सादरीकरणाला तो एक मोठा ऑब्स्टॅकल आहे. तुमचं जर पाठांतर नसेल तर तुमचे एक्सप्रेशन्स कसे येणार, तुमच्या हालचाली कशा होणार, आणि मला काय म्हणायचं आहे हे जर मला आठवणार नसेल, मला जर मी जर पाठ केलं नसेल तर समोरचा पण गोंधळतो आणि मग तो तुम्हाला काहीतरी सांगणार. आणि हे मला वाटतं टाळायला पाहिजे. हे खूप प्रकर्षाने टाळायला पाहिजे. आणि काही ठिकाणी तुम्हाला प्रॉम्प्टिंग ऐकू येत होतं. मला वाटतं हे स्पर्धेला मारक आहे. दादांचा एक विषय धरून मी एक बोलतो आता बर. त्याच्यामध्ये क्लिअर कट एका संघाकडनं जाणवत होतं असं असं हाताने खून करत होते, डोळ्यांनी खून करत होते. हे जे काय प्रकार आहेत ना तेवढे तरी व्हायला नको. ठीक आहे, तुम्ही विसरलात ना, थांबा तिथे, आठवेल. तुम्हाला हौशी ह्या शब्दाखाली सगळं दाबून टाकता येतं, पण म्हणून चुका करायला तुम्हाला परवानगी नाही. मुळात रंगीत तालीम हा विषय किती महत्वाचा असतो. रंगीत तालीम व्हायच्या. आता जसं सरकारने हे 10 रुपये आणि 15 रुपये तिकीट लावलंय, तसं पूर्वी मला आठवतंय मी स्वतः स्क्रीन प्रिंटिंग करायचो त्यावेळेला 2 रुपयाचं तिकीट लावून रंगीत तालमीचा शो व्हायचा. तसं आता होत नाही काही. ते रंगीत तालमींना मला वाटतं काही लोकांना बोलवलं पण जायचं. नक्की की तुम्ही हे बघा आणि आम्हाला सांगा. काही सिनियर्स असतात. काही मला वाटतं आपण लहानपणापासून खूप बघितलेलं आहे, आपण प्रॅक्टिसेस बघितलेल्या आहे, आपण रंगीत तालीम बघितलेल्या आहेत, बरोबर. आपण आता हे सगळं बघितलेलं आहे. मला आठवतं की काही जण रंगीत तालमीला तुम्हाला बोलवायचे. बरोबर आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जरी हौशींची ही स्पर्धा असली तरी आधीच्या काळात आपण म्हणायचो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण अलीकडे ही काळाची गरज आहे की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे रंगकर्मींनी ही गरज ओळखून सादरीकरण करायला शिकलं पाहिजे. आणि दुसरं अजून जाता जाता ही सूचना मला प्रामाणिकपणे रंगकर्मी म्हणून आणि एक समीक्षक या नात्याने द्यावीशी वाटते की सीझनल म्हणून या स्पर्धेकडे कृपया बघायचं नाही. सुरुवातीला मी म्हटलेलं फार महत्वाचं आहे. नाहीतर मग या हंगाम संपलेला पक्षी उडवून गेले असे सगळं होतं. माझं शेवटचं वक्तव्य करतो आणि मग थांबतो. 2-4-5 गावांमध्ये जाऊन बघितलेलं आहे. बर. स्पर्धा नोव्हेंबरमध्ये असते आणि त्याची सुरुवात ते फेब्रुवारीपासून करतात की नोव्हेंबरमध्ये आपल्याला कुठलं नाटक सादर करायचंय. प्रत्येक त्या टीममधले जेवढे लोक आहेत तेवढे सगळं वाचन करतात वेगवेगळ्या स्क्रिप्टचं. मग त्यातल्या स्क्रिप्ट गाळल्या जातात, त्यातली एखाद्याची नवीन असते, तो आणून वाचतो, मग सगळे वाचन करतात. मग सगळे वाचन करताना एकत्रित वाचन करतात. तिथे असं ठरत नाही की देशमुख सरांचा डायलॉग सुबोध सर वाचतील, असं नाही. प्रत्येकाने 5-5 पानं वाचायची. मग त्यात लेडीज रोल असो, जेंट्स असो, कसंही असो. असं करत करत ते प्रॅक्टिसला सुरुवात करतात. जुलैमध्ये आपल्या इथे जुलैमध्ये ठरतं की स्क्रिप्ट कोणती घ्यायची. हे मी जवळजवळ ती सगळी ती घाई, ती दमछाक सगळं ते जाणवतं आपल्याला. ते मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी प्रॅक्टिस करताना मी लोकांना पाहिलेलं आहे. नक्की. आणि एवढंच कशाला इंदोरचे जी टीम असते काय ते जबरदस्त परिश्रम असतात. मला याच्यामध्ये ऍड करावं असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये की जसं आता आपण म्हणतोय की केवळ स्पर्धेपुरता हंगामीपणा हा सोडून मला वाटतं वर्षभर तुम्हाला ते जमत असेल आणि मला वाटतं हे प्रकर्षाने करावं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही केवळ नाटक हे स्पर्धेसाठी न करता याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे याच्याशीच रिलेटेड काही वर्कशॉप तुम्ही अरेंज करतायत का. त्याच्यामध्ये तुम्ही काही आपले जे स्थानिक कलाकार आहेत, जे उभरते आहेत, जे लहान मुलं आहेत, लहान मुलांसाठी तुम्ही किती वेळ देता त्याच्यासाठी. मला वाटतं हे लहान मुलांवर तुम्ही जर आत्ता मेहनत घेतली तर उद्या तुमचे जे येणारा काळ आहे त्याच्यासाठी तुम्हाला कलाकार शोधावे लागणार नाहीत. नक्की. जे आज तुम्हाला करावं लागतंय की अरे माझ्या नाटकामध्ये जर काम करायला मला मुलं पाहिजे असतील तर ते सगळे आशाभूतपणे करे तू करशील का.
मग तो रोलसाठी तो माणूस फिट आहे की तो बरोबर बसतोय की नाही त्याच्यामध्ये हे सुद्धा बघितलं जात नाही. मला कोणीतरी मिळतंय ना काम करायला म्हणजे संपलं. आत्ताच्या परवाच्या नाटकात तीच परिस्थिती होती. तो सुंदर म्हणून त्याला घेतला पण तो इतका बेढल दिसत तो त्यांचा होता. प्रश्न आहे. म्हणजे हे जरा सुद्धा या गोष्टी बघितल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त नाटकाव्यतिरिक्त तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करताय? ही चळवळ वाढण्यासाठी किंवा तुम्हाला पोषक किंवा पूरक तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करताय? राज्य नाट्य स्पर्धेपुरता तुम्ही उरू नये असं माझं म्हणणं आहे. तुम्ही सतत काहीतरी याच्यामध्ये मी जर विसरत नसेल तर एक गोष्ट नक्की आहे की शासनातर्फे सुद्धा शासकीय स्तरावर असे प्रशिक्षण शिबिरं जी आहेत ती आयोजित केली जायची पूर्वी केली जायची, आताही केली जातात. पण ती कलावंत काय म्हणतो, अरे मला कळतं मी कशाला जायला पाहिजे. कुठपर्यंत ते पोचतात मला वाटतं पोचत नाहीत ना ते विषय. बरोबर ते मला वाटतं आपले जे रंगकर्मी त्यांनीच हा विषय घेतला पाहिजे आणि त्यांनीच मला वाटतं याच्यामध्ये जसं तू म्हणाला की जे जुने जाणते जे लोक त्यांनी नुसते जुने जाणते न राहता त्यांनी सगळा हा विषय सगळा हातात घ्यावा. हो, पण मग हौशी रंगकर्मींनी सुद्धा त्यांना अप्रोच व्हायला काय हरकत नाही ना. थोडेसे काही आपले इगो थोडं यांनी 2 पावलं चालावी, त्यांनी 2 पावलं चालावी. खरे इगो म्हणून तुम्हाला म्हणता नाही हा विषय तो नाहीच आहे. गव्हर्नमेंटने तयार केलेले ते सगळे तयार असतात. पण ते साचा आहे नाही. पण आता जसं सुबोध म्हणाला की बाबा या जुन्या रंगकर्मी त्यांच्या ज्या टिप्स आहेत त्या पण पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रश्नच नाही. त्यांनी स्वतःहून काही करावं. यस त्यांनी जर स्वतःहून आता काही रंगकर्मींनी स्वतःहून जर काही ठरवलं की आम्ही या वर्गासाठी तरुण मुलांसाठी आम्ही जर काही वर्कशॉप घ्यायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं तर मला वाटतं कोण नाही म्हणणार त्यांना. नक्कीच. नाही आधार देशमुख सर, मी एकच सांगू शकतो एवढ्या सगळ्या याच्यामध्ये की या लोक लाईव्ह मार्फत मी एक सांगू इच्छितो, ज्या नाट्यकर्मींना माझी मदत हवी असेल त्यांनी एनी टाइम 24 तास केव्हाही फोन करावा. सगळ्या प्रकारची मदत करायला मी तयार आहे. चालेल. नक्कीच आपण मुळातच म्हणजे आपली नाळ जी आहे ती रंगभूमीशी घट्टपणे रुजलेली आहे. आपण नाटकं केलेली आहेत आणि सध्या अनुभवतो पण आहोत आणि अजून आपल्या मदतीचा हात आपल्या बाजूने असणारच आहे. तर ह्याच पॉझिटिव्ह नोटवर आपण ह्या राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील झालेल्या प्राथमिक फेरीच्या संदर्भामध्ये हौशी रंगकर्मींकडनं अपेक्षा व्यक्त करत असताना नेमकं हे नाटक आणि ही प्राथमिक फेरी ह्या नाटकानं ह्या स्पर्धेनं प्राथमिक फेरीनं खानदेशी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी नेमकं काय केलेलं आहे आणि काय अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं आहे हे आपण या ठिकाणी व्यक्त झाला. तर लोक लाईव्हच्या या चर्चेत आपण आलात आणि अतिशय चांगली मांडणी सकारात्मक स्वरूपातमध्ये आपण आपल्या अनुभवानुसार केलेली आहे. त्याबद्दल या लोकवृत्त समूहाच्या वतीनं मी आपलं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.